नमस्कार मित्रांनो, दर्यापूर नगर परिषद याचं विश्लेषण आपण पूर्णपणे केलेलं होतंच आणि त्याचप्रमाणे ते निकाल सुद्धा लागले. पण फक्त आपण सांगितलं होतं की बा दोन भाषाकळांमध्ये लढाई होऊ शकते आणि यावेळेस शिंदे सेनेने जे भरारी घेतली ते फक्त प्रदीप मलियामुळे घेतली असं म्हणण्यास काही हरकत नाही. मी अगोदरपासून सांगत आलो की बौद्ध आणि मुस्लिम समाज हा समाज जर सुधाकर पाटील भारसाकडे यांच्याकडे एकवटला तरच सुधाकर पाटील भारसाकडे निवडून येतात. मला खूप जणांचे फोन आले की तुमचं विश्लेषण किंवा काही गोष्टी तुमच्या खऱ्या असतात, तुम्ही निष्पक्षपणे निर्भीडपणे विश्लेषण करता, पण काकाचा दुर्भाग्यपूर्ण मृत्यू झाल्यामुळे पण माझ्यावर हा प्रसंग आल्यामुळे आणि मी स्वतः सुटका असल्यामुळे त्या प्रसंगाला नगर परिषदेच्या निवडणुकीत म्हणजे निकालाच्या प्रसंगाला मी समोर जाऊ शकलो नाही. आता त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे जे टक्कल आहे तुम्हाला दिसतेच आहे आणि विशेष म्हणजे मीच सुटके असल्यामुळे ते विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. सुधाकर पाटलांच्या सीट्स ह्या 17 ते 18 येतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे यावरून एकच दिसलंय की मॉमेडन समाज हा टोटली सुधाकर पाटील यांच्याकडे वळला आणि त्यांना बौद्ध समाजाची सुद्धा साथ मिळाली. त्यामुळेच आज सुधाकर पाटील भासाकडे यांचा जे मागच्या वेळेस 65 मतांनी पराभव झाला होता त्याची सहानुभूती त्यांना मिळाली. पण प्रकाश पाटील भासाकडे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. प्रकाश पाटलांचं वलय आता इथे कमी होत आहे, कारण लोकांच्या सोबत त्यांची जी नाळ आहे ते तुटल्या समान आहे. याकरता त्यांना स्वतःच्या मुलाला समोर आणून लोकांसोबत संबंध ठेवावे लागतील. हाच एक लोकांनी प्रकाश पाटील भारसाकडे यांच्यापर्यंत संदेश पोहोचवला. कारण मागच्या वेळेस 65 म्हणजे फार कमी होते आणि त्यामध्ये MIM यांनी जास्त मतं खाल्ल्यामुळेच प्रकाश पाटील निवडून आले होते. सहसा मॉमेडन समाज हा बीजेपीकडे वळत नाही, तो शिंदे सेनेकडे वळत नाही. आमदार यांचा पूर्णपणे धुव्वा उडाला आणि या महाराष्ट्रात लोक ज्याला खरी शिवसेना म्हणत होते, आज लोकांनीच दाखविलंय की खरी शिवसेना ही शिंदे साहेबाची आहे. मुंबईत बसून महाराष्ट्रावरचं राजकारण करता येत नाही, मग ते राज ठाकरे असो का उद्धव ठाकरे असो, त्यासाठी गल्लीबोळापर्यंत स्वतः नेत्याला फिरावं लागतंय की साध्या नगर अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे अंजनगावला आले आणि उभाटे सेनेचा तिथं कुठल्याच प्रकारचा नेता आला नाही. येणारा काळ या निवडणुकीवरून लक्षात येतंय की उभाटासाठी सध्या आता फक्त त्यांच्या ताटात कोळसेच वाढून ठेवलेले आहेत आणि या नगर परिषदेच्या निवडणुकावरून महाराष्ट्रात 1 नंबर जर बीजेपी असेल तर 2 नंबर हा निश्चितच शिंदे सेना आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. पूर्ण महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. दर्यापुरात जे मतदान शिंदे सेनेला मिळालं हे फक्त पाटील हटाव किंवा 2 भारसाकडे यांच्यावर ज्या लोकांची नाराजी आहे ते मतदान प्रदीप भाऊ यांना मिळालं आणि प्रदीप भाऊ अपक्ष राहताना सुद्धा त्यांना 3100 मतं मिळाले होते. जी अंजनगावची परिस्थिती आहे त्यामध्ये थोडा फार फरक दिसलाय. पण कोणी म्हणत असेल की अडसूळ पिता पुत्रांचं इथे हे वलय आहे, तर मला असं वाटतंय अडसूळ पिता पुत्रांचं इथं काहीच वलय नाही. हे स्थानिक जे नेते आहेत यांच्यामुळे हे सर्व आज शिंदे सेनेचे व्होट वाढले. एक सक्षम जिल्हा प्रमुख सुनील डिके भेटला, त्याच्यासोबत अमरावतीची फुटबॉल, याचे परिणाम हे सर्व अमरावती जिल्ह्यावर पडले. येणाऱ्या काळात शिवसेना उभाटा शिंदे सेना यामध्ये प्रबळ कोण असेल
तर याचा एक अंदाज पूर्ण महाराष्ट्रात आलेला आहे का शिंदे सेना हीच आता अधिकृत सेना, ठाकरे म्हणजे सेना नाही. कारण एवढ्या मोठ्या नगर परिषदमध्ये 48 नगर परिषदा आणि 900 काही नगरसेवक हे शिंदे सेनेचे येतात. 200 काही तरी नगरसेवक हे उभाटाचे येतात आणि फक्त 9 नगर अध्यक्ष त्यांचे होतात. म्हणजे एकूणच महाराष्ट्रातला अंदाज निघतो आणि याच्यावरूनच अंदाज हा मुंबईतला सुद्धा निघतो असं म्हणण्यास काही हरकत नाही. दर्यापूरच्या या रणधुमाडीत प्रकाश पाटील आणि सुधाकर पाटील हे दोन भाऊ अनिर्भिक्त सम्राट जरी असले तरी इथे त्यांच्या विरोधात गेलेले जे लोक आहेत, म्हणजे बाळासाहेब हिंगणीकर असो, सुधाकर पाटलाच्या विरोधात गेलेले, की प्रकाश पाटील भासाकडे यांच्या विरोधात गेलेले वानखडे असो, रवींद्र वानखडे, आज यांची परिस्थिती सुद्धा फार केविलवाणी झालेली आहे. थोडस प्रकाश पाटलांच्या पत्नी पडल्यामुळे रवींद्र बाळासाहेब वानखडे यांना हायसं वाटलं असेल, पण दुसरीकडे पाहिलं तर सर्वात मोठं दुःख हे बाळासाहेब हिंगणीकर यांना वाटलं असेल. कारण सुधाकर पाटील हे त्यांचे विरोधक एक हाती सत्ता आली आणि येणाऱ्या काळात बळवंतराव वानखडे यांना सुधाकर पाटील भासाकडे यांच्या मागच जावं लागेल असं म्हणण्यास काही हरकत नाही. आणि वरच्या लेवलवर ज्यांनी तिकिटा सुधाकर पाटलाच्या विरोधात दिल्या होत्या त्याच तिकिटा सुद्धा इथं फ्लॉप झाल्या. म्हणजे देशमुखची तिकीट तिथे सुधाकर पाटील यांनी अपक्षांना साथ दिली, तो पक्ष फक्त 20 मतांचं त्यांचं अंतर राहिलं. म्हणजे येणाऱ्या काळात दर्यापूरमध्ये ही काँग्रेसमय आहे आणि जो उभाटाचा तिथे गजानन लवटे हे निवडून आले होते आमदारकीसाठी, हे सुद्धा 100% सुधाकर पाटील भासाकडे यांनी साथ दिली म्हणून आले असं म्हणण्यास काही हरकत नाही. इथे कोण सक्सेस आणि कोण फ्लॉप याचा जेव्हा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने इथे विश्लेषण करताना सुधाकर पाटील दर्यापुरात मध्ये 1 नंबर राहिले. बीजेपीचा कॅन्डिडेट अंजनगावात येत असल्यामुळे किंवा आल्या असल्यामुळे प्रकाश पाटील हे समतोल राहिले. शिंदे सेनेने इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्यावर मात केली आमदार असल्यावर सुद्धा. हा एक शिंदे सेनेसाठी प्लस पॉईंट, मायनस पॉईंट तो उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सेनेसाठी राहिला. आणि याच निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शिवसेनेचे राहिले सुले हे दर्यापूर अंजनगावातले नेते सुद्धा शिंदे सेनेत पळू शकतात असं म्हणण्यास काही हरकत नाही. यावरून अंदाज वाटतोय खेड्यापाड्यात सुद्धा उभाटा सेनेचं काही नाही. जे आपण गद्दार म्हणत होतो हे लोकांच्या डोक्यात काहीच नाही. लोकांना विकास हवा, पैसा हवा, हेच एक या राजकारणातलं समीकरण इथे लोकांच्या डोक्यात बसलो असं म्हणण्यास काही हरकत नाही. प्रकाश पाटील भासाकडे यांनी दिलेल्या सीटा ह्या स्वतःसाठी लढले, पण ते प्रकाश पाटलांच्या पत्नीसाठी लढलेच नाही. म्हणजे इथं नगरसेवक जेही निवडून आले असतील त्यांनी प्रयत्न केले जरी असतील पण ते वार्डापुरते केले. त्यामुळेच प्रकाश पाटील ची पत्नी ह्या खूप माघार आल्या. येणारा काळ प्रकाश पाटील भासाकडे यांना कॉन्टॅक्ट वाढवावे लागतील. मर्यादित कॉन्टॅक्ट ठेवून फायदा होणार नाही आणि त्यांच्या मुलाला म्हणजे विजय भासाकडे यांना नक्कीच लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना आणावंच लागेल असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपल्याला विश्लेषण आवडल्यास नक्कीच आपण व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. गन्ना का भन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करणारे सगळे कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह.